नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त एवढंच सांगण्यासाठी आहे की राज्यसेवेची परीक्षा झाल्यानंतर बरेच विद्यार्थी पॅनिक होत आहेत की खरंच तसा अवघड पेपर आपल्या कंबाईनला येईल का? तर 100% येणार नाही. पण एखाद दोन प्रश्नामध्ये जर तसा फिरवण्याचा प्रयत्न जर केला तर तो आपल्या एकट्यासाठी नक्कीच नाहीये, सगळ्यांसाठी आहे. ते प्रश्न कट ऑफ ठरवत नाहीत, त्याच्यामुळे मेरिट तेवढं कमी येतं. त्यामुळे आपण आपलं चाललेलं शेड्यूल आणि आपलं चाललेला अभ्यास याच्यात कसलाच बदल न करता 14 तारखेपर्यंत स्टे ट्यून राहायचंय आणि मस्तपैकी अभ्यास करायचा आहे. विज्ञान खूप अवघड होतं आणि काय कशा प्रकारे आलं काय होईल याचा कसलाच विचार न करता तो पेपर अजिबात पाहायचा नाहीये. मी तुम्हाला आपली उद्या वन डे झाली की 14 तारखेपर्यंत छोटे छोटे व्हिडिओ बनवून अजून कंबाईन मागच्या वर्षीसारखं प्रेडिक्टेड काय असेल याचे व्हिडिओ देत राहील. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या सिच्युएशनमुळे जर तुम्ही पॅनिक झालात तर सोपा पेपर तुम्हाला अवघड जाईल. त्याच्यामुळे ती अजिबात चिंता करू नका. परीक्षेची डिमांड लक्षात घ्या. तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तो नवीन आलेला आहे. त्याच्यानुसार UPSC ला फॉलो करण्यासाठी राज्यसेवेचा पॅटर्न तसा होतोय. ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे पॉइंट त्याला महत्त्वाचे ठरतात, जे की कंबाईनला आपल्याला 24चा 25चा 26चा 27चा हा पॅटर्न एक वेगळा तयार करतोय. त्याच्यामुळे त्या सिच्युएशनला आपण तयार आहोत आणि जे की राज्यसेवेला इकडे मिक्स करण्याची गफलत तुम्ही करू नका. त्यामुळे परत एकदा सांगतो, त्याचा आणि आपला संबंध जरी असला MPSCच्या नावाखाली तरी तो तसाच पेपर येईल अशा मानसिकतेमध्ये राहू नका. धन्यवाद.